ही एक्सेल फाईल आहे. त्या एक्सेल फाईलमध्ये मी आत्ता प्रेझेंटेशनसाठी हे काही चार्ट बनवलेले आहेत. मी शक्य तेवढा थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. रिअल EVM रिझल्ट असं मी इथं लिहिलेलं आहे. तुम्ही इथं स्काय ब्लू कलरचे जे काही हायलाईट्स आहेत ते तर तुम्ही बघत असाल. मी त्याआधी तुम्हाला हे रिअल वोटिंग जे लिहिलेलं आहे ना, हे मी आधी 0 करतो. तर सगळीकडे 0 झालं. तर आता हे नेमकं काय आहे, तर सिरियल नंबर्स आहेत. 1 ते 10 घेतलेत डेमॉन्स्ट्रेशनसाठी. रिअल वोटिंग म्हणजे आपण इथं वोटिंग देऊन बघू, मग ते रेकॉर्डमध्ये कसं व्हायला पाहिजे आणि कसं डिस्प्ले होऊ शकतं, म्हणजे फेक टाईपमध्ये, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन तुम्हाला रिअल EVM रिझल्ट्स दाखवेल. आणि हे इथं 7 वेगवेगळे टाईप्स मी डिस्प्ले म्हणून दाखवलेले आहेत. म्हणजे हा एक एक फेक EVM रिझल्ट 1, फेक EVM रिझल्ट 2, असे 7 आहेत. म्हणजे मॅनिप्युलेशन होत असेल किंवा काही प्रोग्राम इंटरनली असेल तर कशा प्रकारे डिस्प्ले दिसेल, त्या टाईपचे डिस्प्लेज इथं बनवलेले आहेत. ॲटोमॅटिक आहेत, हे ॲटोमॅटिक आहेत. इथे मी काहीच करणार नाही आहे. हे डिस्प्ले ॲटोमॅटिक कसे येतात तुम्ही डेमॉन्स्ट्रेशनमध्ये बघाल. आता मी हे ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन दाखवायच्या आधी काही थोडक्यात तुम्हाला 1-2 मुद्दे सांगतो. EVMबद्दल ज्या काही वेगवेगळ्या शंका आहेत, त्याच्यामध्ये जर आपण किंवा आपण जर असं समजू थोड्या काळासाठी की थोड्या वेळेसाठी की फ्रॉड आहे, की असं समजू आपण. तर आहे तर मग तो कसा असेल? तर त्याचे ब्रॉडली 2 क्लासिफिकेशन आपल्याला करता येतील, की एक एक्सटर्नली मॅनिप्युलेटेड किंवा एक्सटर्नली हॅकिंग वगैरे अशा प्रकारचं, आणि दुसरं एक ब्रॉड क्लासिफिकेशन असे करता येईल की इंटरनली प्रोग्रॅम्ड किंवा मॅनिप्युलेटेड, असं तुम्ही टॅम्पर्ड वगैरे असं म्हणू शकता. की म्हणजे बाकी कोण काहीच करत नाही आहे. म्हणजे एक्सटर्नली कसं कुणाला तर काहीतरी करावं लागेल. म्हणजे समजा एक्सटर्नलीमध्ये अजून काही वेगवेगळे पार्ट येतात किंवा येऊ शकतील. फॉर एक्झाम्पल मशीनच चेंज केलं. म्हणजे इतर वेगवेगळ्या ठिकाणी काही बाहेर मशीन सापडले वगैरे अशा काही बातम्या तुम्ही बघितल्या असाल. मग त्या कशा काय सापडल्या? त्या इतर लोकांच्याकडे कशा काय मशीन जातात? त्यात काही राजकीय पक्षांच्या काही वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांच्याकडे पण सापडल्या, अशाही काही बातम्या बघायला मिळाल्या. आता त्याचं खरे खोटेपणा किंवा पोलिसांचा तपास वगैरे वेगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या काही बातम्या समोर आल्या त्या आपण सगळेजण बघतो. तुम्हालाही अशा प्रकारच्या बातम्या तुमच्या समोर आल्या असतील. म्हणजे हा एक टाईप झाला की बाबा मशीनच चेंज होते का, म्हणजे शक्यता म्हणतो तुम्हाला मी. किंवा मग वायफाय वगैरेचा यूज करून जसं म्हणतात ना, की म्हणजे कोणी हॅक करतोय का, म्हणजे थर्ड पर्सन कुणी कुठं बसलाय जगाच्या कोणत्या कोपऱ्यात म्हणा, किंवा त्या एरियात आलाय का वगैरे, व्हॉट एव्हर. मग ते एक्सटर्नली हॅकिंग झालं, म्हणजे कोणीतरी केलं, म्हणजे कोणीतरी थर्ड पर्सन किंवा कोणीतरी व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे असे अजूनही काही टाईप एक्सटर्नलीमध्ये आपल्याला एक्सप्लेन किंवा गृहीत धरता येतील. त्या डिटेल्समध्ये नको जायला. मी जे बोलतोय ते इंटरनली टाईपचं क्लासिफिकेशन आहे, म्हणजे इंटरनली टाईपची शक्यता आहे. म्हणजे याच्यामध्ये इतर कुणाला काहीच करायला लागत नाही आहे. त्या मशीनमध्ये ऑलरेडी असं काही प्रोग्राम आहे का, की तो प्रोग्रामच सगळं काही करतोय. बरं, मग आता ही शक्यता जर गृहीत धरली तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की मतदानाच्या दिवशी तर मशीन टेस्ट करून दाखवलं जातं, EVM टेस्ट करून दाखवलं जातं कुणाला, तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींना, म्हणजे अपक्ष असले तरी वगैरे. आणि समोर होतं, सगळ्यांच्या समोर होतं, डोळ्या देखत होतो, आणि ते सगळं बरोबर असतं. म्हणजे जे आम्ही 1 नंबरला एकच मतदान दिलं तर डिस्प्लेमध्ये पण तेच दिसतं. 10 नंबरला आम्ही 10 मतं दिली तर डिस्प्लेमध्ये तेच दिसतं, किंवा व्हीव्हीपॅटमध्ये पण तेच दिसतं. अशा प्रकारचं टेस्टिंग होत असेल. आणि मग ते EVM ओके आहे असं सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना, उमेदवारांच्या प्रतिनिधींना वाटलं तरच मग ते पुढे वापरलं जात असेल. मग काही तो ऑब्जेक्शन आले नाही आले, अशा प्रकारेच ते पुढे जात असेल. मग प्रश्न तुम्हाला असा पडेल की मग इंटरनली कसं काय होतं? इंटरनली तर ओके वाटते, मशीनला आम्ही जी मतं देतोय तेच मशीन दाखवते. आम्ही अमुक निशाणीला 5 मतं दिली तर ते 5च दाखवते. अमुक निशाणीला 4 मतं दिली तर 4च दाखवते. मग काय फ्रॉड आहे, किंवा इंटरनली काय टॅम्परिंग होऊ शकतं, असली कसली शक्यता आहे, असे प्रश्न पडू शकतात. ते बरोबर आहे. मग पुढचा प्रश्न असा पडतो की मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी जे काय इलेक्शन्सचे रिझल्ट समोर आलेले आहेत ते खूपच अनाकलनीय होते किंवा खूपच संशयास्पद होते. म्हणजे ते उमेदवारांच्या वेगवेगळ्या बाबतीत अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांनी असे वेगवेगळे रिझल्ट्सवरती शंका व्यक्त केलेल्या आहेत. अगदी जे ओव्हरऑल रिझल्ट्स, म्हणजे ओव्हरऑल एखाद्या पक्षाच्या इतक्या जागा कशा आल्या वगैरे, अशा पण शंका आलेल्या आहेत. आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या घटनांच्यामुळं आणि अशा अनाकलनीय निकालांच्यामुळं
आणि एक दोन नव्हे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी असं सगळं घडत असल्यामुळं त्या शंका वाढत जातात. त्यामुळं मग पुढचा असा प्रश्न पडतो की मग इंटरनली असं काही असेल का, किंवा मग इंटरनली असं काही प्रोग्राम असेल का की बाबा तुम्हाला जेव्हा तुम्ही टेस्टिंग करता, म्हणजे इलेक्शन कमिशनचे अधिकारी जेव्हा तुम्हाला टेस्ट करून दाखवतात मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना, तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. पण मग नंतर आपोआप आतमध्ये काही चेंज होतो का, असं काही होत असेल का? म्हणजे आपण आता असं गृहीत धरतोय की उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तर डोळ्यादेखत बघितलं की सगळं व्यवस्थित होतं. मग मतदान चालू झालं, मग आता त्यामध्ये काही बदल होता कामा नये खरं बघायला गेलं तर. पण मग अनाकलनीय रिझल्ट काय येतात, मग आतल्या आत काही नंतर बदल झाले का, एक्सटर्नली काय बदल होतात का, ते वेगळे मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आपण फक्त आता इंटरनली काय होतं याच्याबद्दल बोलतोय. म्हणजे ती शक्यता आपण पडताळून बघायचा प्रयत्न करतो. तर दुसरे असे काही मुद्दे आहेत, ह्याला मी म्हणजे काय म्हणतात, आपण आपल्याला अशा शंका काय येतात त्याची अजून काही कारणं आहेत. म्हणजे अनाकलनीय रिझल्ट हे एक कारण बोललो ना, तसं काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मतमोजणीच्या दिवशी, म्हणजे प्रत्यक्षात मतदान ॲक्च्युली काहीतरी वेगळंच झालं होतं आणि काउंटिंगच्या दिवशी काहीतरी वेगळाच आकडा समोर आला. मग असं का होतं, जर मशीन जर जेन्युइन आहे आणि मशीनमध्ये इंटरनल असा काहीच प्रोग्राम नाही की असं काही टॅम्परिंग नाही आहे, काही कुठलं सॉफ्टवेअर किंवा काहीच नाही आहे, तर मग जर ॲक्च्युअल जे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये जर 10,000 मतं पडली असतील, तर तुमच्या टोटल काउंटमध्ये पण 10,000च यायला पाहिजेत. मग तिथं बदल का होतात, मग असं काय घडलं नेमकं? म्हणजे काहीतरी घडलं ना, म्हणजे एक्सटर्नली तरी घडलं असेल काहीतरी कुठल्या तरी मशीनमध्ये, किंवा मग इंटरनली घडलं असेल. मग आता एक्सटर्नली काय घडू शकते याबद्दल आपण आता बोलत नाहीये, म्हणून मी तो मुद्दा बाजूला ठेवतो. मग इंटरनली काहीतरी घडलं असेल असं आपण समजू. अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत म्हणून मी असं म्हणतोय, किंवा असे बरेच न्यूजमधून समोर आलेले आहेत म्हणून आपण अशी शक्यता गृहीत धरतो. तर मी आता तुम्हाला सांगतो की हे मी जे डेमॉन्स्ट्रेशन द्यायला लागलो ना, की हे रिअल, इथं कर्सर हा जो काय दिसतोय तुम्हाला, हे जे मी स्काय ब्लू कलरमध्ये या डिस्प्लेमध्ये तुम्ही बघा स्क्रीनवरती, की रिअल ईव्हीएम रिझल्ट असं लिहिलंय आणि हे फेक टाईपचे रिझल्ट बनवलेत. आणि हे एक्सेलमध्ये, ही एक्सेल फाईल माझं स्क्रीन मी इथं या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि हे एक्सेलमध्ये मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो. आय मीन प्रत्यक्षात तुम्हाला मी हे करून दाखवेन इथे. हे जे आहेत हे साधारण ह्या ऑरेंज, हे फेक ईव्हीएम रिझल्ट 1, फेक ईव्हीएम रिझल्ट 2, फेक ईव्हीएम रिझल्ट 3, हे जे काही लिहिलेत 7 पर्यंत, हे मी वेगवेगळे टाईप्स मी डेमॉन्स्ट्रेशनसाठी घेतले, की म्हणजे अशा प्रकारे रिझल्ट बदलू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे 7 प्रकार आहेत, म्हणजे मी 7 प्रकार डेमॉन्स्ट्रेट करतो थोडक्यात. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला मी इथे करून दाखवतो. जे काय वोट्स, हे सिरियल नंबर म्हणजे वेगवेगळे कॅन्डिडेट आहेत असं समजा, 1 ते 10 आपण घेतले तिथे डेमॉन्स्ट्रेशनसाठी. आणि जे त्यांना जे वोटिंग मिळणार आहे ना, ते आपण इथं रेकॉर्ड करू. म्हणजे थोडक्यात तुम्ही तिथे गेला एक, दुसरा कोणी त्या गेल्यानंतर अजून एक वगैरे, असं जे काय मतं होईल, समजा दिवसभरात त्या मशीनमध्ये समजा या 1 नंबरच्या कॅन्डिडेटला समजा 15 मतं मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल, तर ते आपण इथे रेकॉर्ड करू डेमॉन्स्ट्रेशनसाठी. जसं टेस्टिंग करतात ना इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांच्या समोर, म्हणजे मतमोजणी मतदानाच्या आधी, त्याच प्रकारे आपण इथे काही मतं रेकॉर्ड करू. आणि त्याप्रमाणे मग रिअल रिझल्ट काय असला पाहिजे आणि प्रत्यक्षात वेगळे रिझल्ट काय बदलतात, कसे बदलतात, हे आपण थोडक्यात बघू. मी आता इथं सुरुवातीला मी प्रत्येकाला एक एक वोट देतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांच्या समोर जे टेस्टिंग होतं ते सर्वसाधारणपणे असं होतं, म्हणजे कमी नंबर्ससाठी टेस्टिंग होतं. म्हणजे कुणाला आता प्रत्येकाला एक एक मत देऊन बघितलं, बाबा जाते का प्रत्येकाला एक एक मतदान, तर 10 लोकांना एक एक मत देऊन बघितलं तर जाते का, तर तुम्ही आता हे बघू नका. हे जे आहेत ना, हा जो फेकवाला, हे बघू नका. तुम्ही आता हेच बघा की रिअल ईव्हीएम रिझल्ट काय दाखवतंय, म्हणजे काय असले पाहिजे. आता प्रत्येकाला एक एक मत आलं, हे आलं, इथं आलं. आता हे रँककडे तुम्ही आत्ता बघू नका. हे मी डेमॉन्स्ट्रेशनमध्ये नंतर तुम्हाला लक्षात येईल की या रँक्स काय आहेत. आता प्रत्येकाला एक मत मिळाले, त्यामुळे सगळ्यांचीच रँक इथं एक दाखवली जाते. प्रत्येकाला 10 मतापैकी एक मत, म्हणजे 10% मतं मिळालेली आहेत. तर टोटल 10 मतं आहेत. रिअल रिझल्ट हाच असला पाहिजे असा. हे रिअल आहे, हे रिअलमध्ये दाखवेल. आणि फेक रिझल्टमध्ये तुम्ही बघाल आत्ता, तर इथं पण सेमच दिसतंय. म्हणजे रिअल रिझल्ट जसा आहे तसाच दिसतोय या 1 ते 7 मध्ये. मग तुम्ही म्हणाल की मग कुठे टॅम्परिंग झालं, काय बदल कुठे झाला, काहीच नाही झाला. बरोबर आहे, नाही झालेला बदल, नाहीच झालेला. जो रिअल आहे तोच. हे जे फेक, ह्यातला कोणताही डिस्प्ले जरी तिथं असेल किंवा अशा प्रकारे प्रोग्राम्ड असेल मशीनना, तरी हाच रिझल्ट दाखवेल, म्हणजे रिअल रिझल्ट सारखाच दाखवेल.
या टाईपचं टेस्टिंग केल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. आपण काय करूया, आता 4 नंबरवाल्याला 2 मतं देऊन बघूया काय होतंय. त्याला 2 मतं दिली 4 नंबरच्या कॅन्डिडेटला, तर ती 2 मतं रेकॉर्ड झाली, रिअलमध्ये झाली. त्याचे रँक बघा 1 नंबरला आला तो, त्याला एवढे पर्सेंटेज मतं मिळाली त्या उमेदवाराला. आता जर फेक टाईपचे जे डिस्प्लेज आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये काय झालं तर तेच झालं. काय वेगळं काय दिसतंय? काहीच नाही आहे, सेम आहे, सेम रिझल्ट जो रिअल असायला पाहिजे तसाच दिसतोय. म्हणजे जर समजा ह्या 7 डिस्प्लेपैकी किंवा ह्या टाईपचं एखादं मशीन तिथं असेल इलेक्शन म्हणजे त्या टेस्टिंगच्या वेळेला किंवा जे वापरलं जातं ते मतदानासाठी, आणि ते मशीन जर इलेक्शन कमिशनचे अधिकारी किंवा म्हणजे त्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवत असतील, तर ते मशीन अशाच प्रकारचे दाखवणार रिझल्ट. म्हणजे बाबा प्रत्येकाला एक एक मत मिळालं, 4 नंबरवाल्याला आता 2 दिले, टोटल 11 आहेत. मग बरोबर आहे ना, मग बरोबरच आहे. तुम्ही काय म्हणणार, ते प्रतिनिधी काय म्हणणार, बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही, ईव्हीएम इज ओके, परफेक्ट, काहीच त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन किंवा टॅम्परिंग काही दिसत नाही. आता आपण आणखीन काही मतं रेकॉर्ड करून बघूया. आता 7 नंबरच्या कॅन्डिडेटला मी 17 मतं देतो. तर बघा आता रिअलमध्ये 17 आली, तो आला 1 नंबरला हा कॅन्डिडेट. बाकीचे ज्यांना 2 मतं मिळाले ते 2 नंबरला गेले, बाकीचे 3 नंबरला दिसत आहेत. मग ह्यातला कोणताही डिस्प्ले असेल, म्हणजे या टाईपचं जर मशीन तिथं असेल फेक टाईपचं, तर तिथं पण सेमच रिझल्ट दिसतात जे रिअल आहेत त्याच प्रकारचे. म्हणजे मग मशीन कुठं आहे का, तर नाही. आत्ता तरी असं कोणीच म्हणू शकत नाही, मी पण नाही म्हणू शकत. आत्ता तरी ह्या टाईपचा जर रिझल्ट जो काही दिसतोय, जे मशीन आहे या 5 नंबरच्या टाईपचं, तर ते जेन्युनच आहे असंच म्हणायला हवं. कुणीही असंच म्हणेल. मी म्हणतो असंच की आत्ता तरी जेन्युनच दिसते. आता काय करूया की आणखीन ॲडिशनल वोट्स देऊन बघूया आपण की इथं रिझल्टमध्ये काय फरक पडतो. मी आता ह्या कॅन्डिडेटला 100 मतं देऊन बघतो, दुसऱ्या कॅन्डिडेटला 100, अशी मी प्रत्येकाला ना 100 मतं देऊन बघतो. तशी एक एक मतं दिली होती ना, तशी 100 देऊन बघतो. आता टोटल किती झाली, 1000 झाली. 10 लोकांना आपण 100 दिले, टोटल 1000 झाले. रिअलमध्ये काय यायला पाहिजे, हे असंच यायला पाहिजे ना, प्रत्येकाला 100 दिसली पाहिजे, सगळ्यांना सेम मतात, म्हणजे सगळ्यांची रँक सेम. आता त्यात बदल करून बघू आपण. मी इथं कुणाला 90 देऊन बघतो, कुणाला 95 देऊन बघतो, कुणाला 85 देऊन बघतो. आता बघा 100 वाल्यांची रँक अजून एक आहेच, बाकीच्यांची रँक चेंज होत चालले आणि सगळीकडे सेम रिझल्ट दिसतात. म्हणजे यातला कुठलाही 7 पैकी कुठलाही टाईप असेल आत्ता सुद्धा 970 वोटला किंवा मगाशी 1000 वोटला, तर सेमच रिझल्ट होते. जेव्हा बदल होईल ना तुम्हाला, त्यावेळेला इथं ह्या एवढ्या पोर्शनमध्ये ना जिथं जिथं बदल होईल तिथं तुम्हाला रेड कलर ॲटोमॅटिकली हायलायटेड दिसेल. ते एक्सेलमधल्या फॉर्मॅटिंगमुळे ते दिसेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सगळीकडे लक्ष बारकाईनं द्यायची, डोळे फाडून बघायची गरज नाही आहे. बदल झाला की इथं तुम्हाला रेड कलर, जसा आपला रेड सिग्नल लागतो ना तसा रेड कलर हायलायटेड दिसेल. तर आता आपण इथं वोटिंग आणखीन चेंज करून बघूया. कुणाला मी 105 देतो, तर बघा 105 दिल्यावर त्यांची रँक चेंज झाली. 105 आता 1 नंबरला आला, ज्यांना 75 वाला आहेत ते आता 10 नंबरला गेले, आणि सगळीकडे सेमच दिसते, काहीच बदल नाही झालेला. म्हणजे सगळे त्यातला कुठलाही टाईप असेल तर तो जेन्युइन आहे असंच आत्ता आपल्याला म्हणावं लागेल. आता आणखीन काही बदल करून बघूया, 125 करून बघूया. टोटल वोट्स किती आहेत लक्ष द्या, इकडे इकडे 975 टोटल वोट्स आत्ता आहेत, आणि सगळे रिझल्ट सेम दाखवतात, म्हणजे जे जेन्युइनच आहेत, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता हे जे 100 वाले आहेत ते मी थोडे चेंज करून घेतो, तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून. आता बघा टोटल 1000 वोट आहेत. आता अजून कुठे काय बदल दिसतो का, काहीच नाही बदल दिसत. जे जेन्युइन रिझल्ट आहेत म्हणजे असायला पाहिजे त्याचप्रमाणे, म्हणजे यातला कुठलाही फेक डिस्प्ले ज्यांना मी म्हणतोय ना, किंवा फेक ईव्हीएम ज्यांना म्हणतोय 7 टाईपचे, म्हणजे याच्यापेक्षा पण जास्त टाईप असू शकतात, मी 7 टाईप्स बनवले. तर यातलं कुठलंही जे फेक ईव्हीएम आहे ते रिअल रिझल्ट द्यायला लागले, म्हणजे ते फेक रिझल्ट देतच नाही आहे, रिअल रिझल्ट देते अजून तरी, असंच आपल्याला सर्वसाधारणपणे दिसतंय. आता टोटल 920 वोट्स आहेत आणि अजून काही बदल दिसत नाही. आता मी काय करतो, आता आणखीन 80 वोट्स वाढवतो, म्हणजे या 90 जे आहेत ना, आता मी 170 करतो, म्हणजे आता 1000 वोट झाले, कुठं काही चेंज नाही. आता मी फक्त एक वोट वाढवतो, म्हणजे 1000चं 1001 करतो, म्हणजे या 55चं मी 56 करतो, तर 1001 झालं. आता इथं रेड कलर आले, तुम्ही बघितलं असाल, एक वोट फक्त वाढलं तर चेंज झाले. हे जे सगळे रेड दाखवतात ते सगळे चेंज झालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे चेंज म्हणजे कसा, हे जे रिअल आहेत ब्ल्यू कलरमध्ये, स्काय ब्ल्यू कलरमध्ये, त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. आधी सेम होते, या ब्ल्यू कलर सारखेच होते आधी. मी तुम्हाला हवं तर परत एकदा इथं 55 करून दाखवतो.
तुम्ही बघा हे 170 आहेत, 170 आहेत, सगळीकडे सेम होतं. पण हेच मी जेव्हा 56 केलं म्हणजे 1001 वोट झालं तेव्हा हे चेंज झालं. म्हणजे रिअल रिझल्ट वेगळाच आहे. पण तुमच्या पुढे आता जे मशीन आहे ते फेक रिझल्ट, म्हणजे फेक मशीन आहे ते फेक रिझल्ट दाखवायला सुरुवात झाली. मग ह्याच सगळ्या फेक मशीन्स ना 7 टाईपचे जे मगाशी दाखवले मी, म्हणजे 1000 वोट रेकॉर्ड करून जेव्हा दाखवत होतो तेव्हा हे सगळं जेन्युइन रिझल्ट देत होतं. हे सगळे मशीन्स यामधला कुठल्याही टाईपचं मशीन. पण 1001 वोट आल्याबरोबर रिझल्ट चेंज झाले. याचा अर्थ काय की काहीतरी प्रोग्राम मी तर असा बनवलेला आहे की त्याच्यामध्ये ह्या एक एक्स्ट्रा वोट आल्याबरोबर हे चेंज झाले. आता इथं तुम्ही एक बघाल 1002 वोट आहेत टोटल. टोटल वोट आपले 1001 आहेत. पण दाखवताना इथं आता ह्या टाईपचं मशीन 1002 वोट दाखवत आहे. मग अशी किती संख्या असते वेगवेगळ्या बूथची, मग जर वोटिंग वाढलं तर तुम्ही बघू शकता. म्हणजे काही वेळेला अशा ज्या काही न्यूज येतात की प्रत्यक्षात वोटिंग एवढं झालंय, म्हणजे बाबा 1,00,000च वोटिंग झालेलं आणि मोजणी झाली त्याच्यामध्ये 1,10,000 कुठून आले. अशा बऱ्याचशा बातम्या आलेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुकीत, अशा टाईपच्या बातम्या अनेक वेळा आलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला ह्या हे कसं होतंय म्हणजे ह्याच्या पाठीमागचा जो प्रोग्राम आहे, बॅकग्राऊंडचा जो प्रोग्राम आहे जो आता दिसत नाही आहे, तो मी तुम्हाला प्रोग्राम दाखवतो. एकदम सिम्पल आहे. हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे. ह्याला मी प्रोग्राम सुद्धा म्हणणार नाही. मी हे जे काही केले नाही जे तुम्हाला दिसते ना आता ह्याला प्रोग्रामही म्हणता येणार. लॉजिकल फॉर्म्युलेज आहेत, सिम्पल फॉर्म्युलेज आहेत. आणि मी असं का म्हणतोय प्रोग्राम म्हणायची गरज नाही, कारण खूप सिम्पल आहे. आणि दुसरं कारण असं आहे की ईव्हीएम सारख्या म्हणजे मशीनसाठी जे सॉफ्टवेअर्स किंवा जे अतिशय प्रगत तंत्रज्ञान किंवा आता जे अवेलेबल तंत्रज्ञान आहेत, जे सॉफ्टवेअर्स किंवा हे म्हणतो आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्स टूल्स असे आहेत की एक्सेल त्याच्या पुढ्यात खूपच सिम्पल आहे. म्हणजे एक्सेलमध्ये जर घडू शकते तर ते ॲडव्हान्स टूल्स सॉफ्टवेअर्स वगैरे वापरून या गोष्टी नक्कीच घडू शकतात, किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम्स तिथं असू शकतात आणि रिझल्ट अशा प्रकारे चेंज होऊ शकतात असं मला म्हणायचं आहे. किंवा मला अशी शंका ह्या सगळ्यातून दिसते, मला अशी शंका येते, ती शंका मी तुमच्या पुढ्यात मांडतो. आता मी तुम्हाला ह्याच्या बॅकग्राऊंडला जे काही फॉर्म्युलेज आहेत, प्रोग्राम म्हणा फॉर्म्युले म्हणा, ते दाखवतो. एकदम सिम्पल आहे. मी आता तुमच्या समोरच हे अनहाईड करतोय. ते आता अनहाईड झालं. एवढंच आहे. याच एकाच शीटमध्ये एवढाच प्रोग्राम आहे. हे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे पॅरामीटर्स इथं मी लिहिलेले आहेत ना, हे पॅरामीटर्स आणि इथं जे काही हे पॅरामीटर्स दिसत आहेत एवढेच पॅरामीटर्स आहेत. हे जे खालचे पॅरामीटर R3 इथं जे दिसते ना, R3 R4, हे पॅरामीटर्स नाही आहेत. हे इथं जे काय R3 R4 लिहिलंय ना, मी वेगवेगळ्या टाईपसाठी वेगवेगळे पॅरामीटर्स कन्सिडर करत चाललोय. या प्रकारे जसं मी R3 R4 पर्यंत आलो ना, तसं मी R10 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आणखीन 6 टाईप मी इथे ऍड करू शकतो. 7चे आणखीन 13 14 होतील. तर तेवढं काही करायची गरज नाही आहे. डेमॉन्स्ट्रेशनसाठी खूप म्हणजे आय मीन गरजेपेक्षा जास्त आहे. तर आता तुम्ही गंमत बघा. मी तुम्हाला एक पॅरामीटर दाखवतो. तुम्ही इथं लक्ष द्या. हा जो फॉर्म्युला बार आहे ना, इथे तुम्ही लक्ष द्या. कर्सर तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो. मी व्हिडिओ आता खूप लेट झाल्यामुळं मी फारशा डिटेल्समध्ये न जाता बनवतोय. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशनसाठी फारसे टूल्स न वापरता. तर इथं जे काही डीच्या वरती हा जो काही कर्सर आहे, हा इथं तुम्ही बघा. मी आता इथं क्लिक करतो. हे 114 चे दिसते ना इथे, तर तुम्हाला इथे एक फॉर्म्युला दिसेल. हा फॉर्म्युला आता दिसतोय का तुम्हाला? मी इथं हायलाईट करतो. हा फॉर्म्युला दिसतोय का तुम्हाला? इथं दिसत असेल की 1000 नंबर आहे. तर हा मी सेट केलेला पॅरामीटर आहे 1000चा. हा प्रत्येक मशीनला मी हा पॅरामीटर, जसं हा 1 नंबरचं मशीन आहे ना, याला मी इथे 1000चा पॅरामीटर दिलाय, तसाच इथेही दिलाय 1000, तसा इथेही दिलाय. सेम पॅरामीटर आहे. म्हणजे सगळीकडे सगळ्या मशीनला मी सेम पॅरामीटर दिले. इतर काही काही पॅरामीटर वेगळे आहेत. म्हणजे सगळे डिस्प्लेच काय किंवा सगळं प्रोग्राम सेम नाही आहे. प्रत्येक मशीनचा प्रोग्राम वेगळा आहे. मी हा 1000चा पॅरामीटर तुम्हाला दाखवतोय. हा बेसिक पॅरामीटर आहे. म्हणजे या सगळ्या फॉर्म्युला जे सेट केले त्याच्यातला बेसिक पॅरामीटर. तर ह्या 1000 मुळे ना, जेव्हा इथं, ह्याचा अर्थ काय की जोपर्यंत इथं 1000 मतं क्रॉस होत नाहीयेत तोपर्यंत हे सगळे मशीन्स जे फेक आहेत 1 ते 7 पर्यंत, हे सगळे जेन्युइन रिझल्ट दाखवणार असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मी ह्या एक्सेलला अशी इन्स्ट्रक्शन दिले की जोपर्यंत टोटल 1000 क्रॉस होत नाही तोपर्यंत रिझल्ट चेंज होता कामा नये. तोपर्यंत जे रिझल्ट आहेत तेच दिसले पाहिजेत, असा त्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ आहे. असा त्या प्रोग्रामचा अर्थ आहे. हे मी एक्सेलमध्ये दाखवतोय. ॲडव्हान्स टूल्समध्ये अशाच प्रकारची इन्स्ट्रक्शन, अशाच प्रकारचा प्रोग्राम अजून खूप ॲडव्हान्स पद्धतीनं करता येऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. अर्थात जे सॉफ्टवेअर एक्सपर्ट्स आहेत वगैरे ते या गोष्टीवर बोलतील.
आणि ऑलरेडी जगातले जे सगळे टॉपचे सॉफ्टवेअर एक्सपर्ट्स आहेत USA मधले, म्हणजे अमेरिकेतले, जर्मनीतले, जपानमधले, इलॉन मस्क सारखे जे काय एक्सपर्ट्स आहेत त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की हॅक होऊ शकतं, प्रोग्राम होऊ शकतं, अशा गोष्टी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि अमेरिका, जर्मनी, जपानसारखे प्रगत, आपल्यापेक्षा कितीतरी जास्त या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स असलेले, प्रगत असलेले देश EVM वापरत नाही आहेत. आणि त्यांनी त्याची कारणं हीच सांगितलेली आहेत की ते हॅक होऊ शकतात किंवा अशा प्रकारचे प्रोग्राम बनवू शकतात की ज्याच्यावरती कंट्रोल ठेवता येणं शक्य नाही आहे. म्हणजे आता 90,000, 1,00,000 वगैरे किती मशीन्स आता आपल्या महाराष्ट्राच्या या 2024च्या इलेक्शनमध्ये वापरले गेले, आय डोंट नो, पण आकडा खूप मोठा आहे. मग त्यातले किती टॅम्पर्ड आहेत, किती प्रोग्राम्ड आहेत, किती जेन्युइन आहेत, ते आता कसं ठरवणं किंवा कंट्रोल ठेवणं अवघड आहे. अवघड आहे म्हणजे कुणी जर ठरवलं की अशा प्रकारे मॅनिप्युलेशन करायचं तर ते करू शकतात. म्हणजे त्यांना ते कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. म्हणजे यंत्रणा जर सगळ्या हातात असतील तर वगैरे फार अवघड नाही आहे. म्हणजे या शक्यता आपण गृहीत धरल्या पाहिजेत किंवा या शक्यता दिसत आहेत. तर मी काय सांगालो की हा 1,000चा पॅरामीटर इथं आहे. त्यामुळे 1,000 वोटचं टेस्टिंग म्हणा किंवा रिअल वोटिंग म्हणा, तिथं जोपर्यंत होतंय ना किंवा होत नाही तोपर्यंत ते रिअल रिझल्ट दाखवणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे अधिकारी मतमोजणीच्या आधी जेव्हा पक्षाच्या प्रतिनिधींना जेव्हा टेस्ट करून दाखवतात, 10 वोट टेस्ट, 50 वोट टेस्ट, जे काय असेल ते मला डिटेल्स माहीत नाहीत, पण मला नाही वाटत वेळेच्या वगैरे गोष्टी माझ्या माहितीप्रमाणे तरी फार काही वोट टेस्टिंगसाठी वापरत नाही. मग ते टेस्टिंगसाठी जे वोट वापरतात त्याच्यामध्ये हे असेच जेन्युइन रिझल्ट दिसतात. म्हणजे मशीन फेक आहे पण ते रिझल्ट जेन्युइन दाखवतं. का तर त्या नंबरपर्यंत दाखवतं. म्हणून मी तुम्हाला 1,000चा पॅरामीटर दाखवला मॅक्झिममपर्यंत. मी तुम्हाला हा पॅरामीटर आता बदलून दाखवतो. म्हणजे हे जे 1,000 आहे ना, मी इथं 500 करतो. आता हाच पॅरामीटर मी सगळीकडे वापरतो. मी इथे सुद्धा 500 करतो. तुम्ही चेंजेस होताना बघत असाल, कारण आता 500 पेक्षा जास्त वोट्स आहेत. म्हणजे 1,000 वोट्स आहेत ते 500 पेक्षा जास्त आहेत. जिथं जिथं 500चा पॅरामीटर सेट व्हायला लागला तिथं तिथं रिझल्ट चेंज व्हायला लागले. हे रेड होते म्हणजे ऑटोमॅटिक चेंज झालेत म्हणून ते रेड तुम्हाला दाखवते. हे 500 इथं चेंज झाले, इथंही चेंज झाले. आता इथं का चेंज झाले? बाकीच्या पॅरामीटर्समुळे चेंज झालेले आहेत ते, किंवा ते सिमिलर टाईपच्या काही गोष्टी असतील तिथे. आता हे T5 आहे, हे तसंच आहे. इतर काही दुसरे पॅरामीटर वेगळे असतील. ओके, आता हे तुम्ही लक्षात घ्या. सॉरी, हे इथं मी 1,000चं 500 करायचं मला, म्हणजे सगळीकडे मी सेम पॅरामीटर सेट केला. आता हे 1,000 वोट जे आहेत ना, हे मी कमी करतो, 500 पर्यंत आणतो. म्हणजे मी 100, जे काय असेल ते. बघा, अजूनही 500च्या वरती असल्यामुळं, 520 असल्यामुळं अजूनही रिझल्ट इथं चेंज होताना तुम्ही बघितलं असेल आता. जसं इथं चेंज होत आहे टोटल वोट्स किंवा पर कॅन्डिडेट वोट्स, तसं इथं चेंजेस होताना तुम्ही बघितले असाल. आता आणखीन थोडी कमी करूया, 100चे 80 करूया. आता 500 झाले. आता बघा, आता हे चेंजेस, रेड सगळ्याकडचा जो हायलाइटेड कलर होता तो गेला. त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे आता इथं तुम्ही बघू पण शकता, हे जे काय रिअल वोट्स आहेत, म्हणजे रिअल डिस्प्ले जो असायला पाहिजे, हे रिअल वोट्स आपण रेकॉर्ड केलेले, आणि हा रिअल डिस्प्ले म्हणजे मशीननं आपल्याला असंच दाखवलं पाहिजे. हे हे रिअल वोट्स आहेत. म्हणजे मशीन रिअल मशीन असेल तर असं दाखवेल. मग आता हे सगळे फेक मशीन्स आहेत ते पण असंच दाखवतात. कारण का तर 500 क्रॉस नाही झाले. आता तुम्ही 10चा 11 करा, 501 झालं ना, बघा रिझल्ट चेंज झाले. मला इथून हेच दाखवायचं आहे. किंवा आता हा दुसरा पॅरामीटर आहे 2%चा. मी हे आता तुम्हाला मी हे पण दाखवतो की जोपर्यंत 500 आहे आणि इथं मी हे कोणताही पॅरामीटर चेंज केला तर काही चेंज होणार नाही, कारण हा बेसिक पॅरामीटर आहे माझ्या या प्रोग्राममधला. मी ह्या 2%चं 1% केलं, काही चेंज झाला काहीच नाही. मी पुन्हा 2% करतो. इथं चेंज होतात पॅरामीटरमध्ये, लक्षात घ्या ह्या बाजूला. पण प्रत्यक्ष रिझल्टमध्ये काहीच फरक पडत नाही आहे. जे जेन्युइन आहेत तसंच हे फेक पण दाखवतात, कारण बेसिक पॅरामीटर माझा 500चा आहे. आता या दोनचं मी 3% करतो. बघा, हे इथं पर्सेंटेज चेंज होतात. हे पॅरामीटर्स आहेत, हे बेस्ड ऑन दिस चेंज होतात. पण प्रत्यक्षात रिझल्टमध्ये काहीच फरक पडला नाही, कारण बेसिक पॅरामीटर माझा 500 वोट्सचा आहे. आता मी पुन्हा एकदा 2% करून ठेवतो जस्ट फॉर डेमॉन्स्ट्रेशन. आता ह्या 500चं मी इथं 501 करतो. 501 वोट झाले, चेंज झाले. मग आता ह्या फर्दर 501 वोट नंतर मी या 2चं 3% करतो, तर अजून काही चेंजेस तुम्हाला दिसतील. तुम्ही नोटीस करत असाल, तुम्ही जर बारकाईनं व्हिडिओकडं जर सलगपणे बघत असाल तर.
पुन्हा मी 3 ते 4% करतो, तुम्हाला अजून काही बदल दिसतील. तर हे प्रोग्राममध्ये जर फिक्स्ड असेल ऑलरेडी, ह्याचा अर्थ असा आहे की मशीनला मी सांगून ठेवलं किंवा मी या एक्सेल प्रोग्रामला सांगून ठेवलं, असं झालं तर असं करायचं किंवा असं झाल्यानंतरच तसं करायचं. मी साध्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. असे वेगवेगळे पॅरामीटर्स देता येतात. मी एक्सेलमध्येच आता एवढे पॅरामीटर्स दिलेत, जे एकदम बेसिक टूल आहे, म्हणजे एकदम साधं सोपं टूल आहे. ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रगत म्हणजे हे सॉफ्टवेअर्स, ॲडव्हान्स टूल्स उपलब्ध आहे, म्हणजे ज्याला प्रोग्रॅमिंग म्हणतात, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग वगैरे. तर त्या EVMसाठी म्हणजे त्या मशीनसाठी कोणतं नेमकं वापरलं वगैरे आपल्याला माहीत नाही. माझ्या लेटेस्ट माहितीप्रमाणे इलेक्शन कमिशनकडून हे सगळे डिटेल्स लोकांना किंवा पब्लिकला, सर्वसामान्य लोकांना उपलब्ध आहेत का याची मला आत्ता खरंच माहिती नाही आहे. पण माझ्या अंदाजानं अजून तरी माझ्या तरी वाचनात असं काही आलेलं नाही आहे. आणि समजा असेल एखादा काही बाबा हा प्रोग्राम आम्ही वापरतोय असं जरी इलेक्शन कमिशनने सांगितलं असेल किंवा काही लोकांना तो चेकिंगसाठी समजा दिला असेल, तरी एवढ्या लाखो मशीनमध्ये तोच प्रोग्राम आहे का असं काही सांगता येणार नाही. म्हणजे ती शंका तरीही शिल्लक राहते. बरं, सगळीकडं सगळ्याच बूथवरती म्हणजे जे काही समजा 1,00,000 मशीन्स वापरले जातात, EVM मशीन्स, तर ते सगळेच EVM मशीन्स टॅम्पर्ड असणं आवश्यक आहे का किंवा सगळेच फेक असणं आवश्यक आहे का? तर नाही आहे किंवा तसं असून चालणारच नाही आहे. त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पुढच्या भागात म्हणजे पुढच्या या सगळ्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला येईलच. त्याबद्दल बोलूच आपण की असं असेल तर मग पुढं काय होतं. तर मला टेस्टिंगबद्दल सांगायचं आहे, तो ह्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. तर माझं असं म्हणणं आहे की वोटिंग डेच्या दिवशी जेव्हा हे टेस्टिंग केलं जातं ना, तेव्हा ते असं 10 वोटचं टेस्टिंग किंवा 50 वोटचं टेस्टिंग असं करू नये. माझं असं म्हणणं आहे की त्या बूथवरती किंवा त्या मशीनमध्ये तिथं मॅक्झिमम वोट्स किती रेकॉर्ड होणार आहेत त्या मतदानाच्या दिवशी ते माहिती असतं. म्हणजे तिथे लिस्ट असते, मतदारांची लिस्ट असते, नंबर असतो, नावं असतात, नंबर असतो. म्हणजे टोटल नंबर आपल्याला मिळतो. समजा 982 मतदार त्या मशीनमध्ये आपलं मत रेकॉर्ड करणार आहेत, मतदान तिथे करणार आहे. तर 982 हा आकडा आपल्याला मिळाला. तर त्या मशीनच्या आतमध्ये काही प्रोग्राम आहे असं समजू आपण. तर त्या प्रोग्राममध्ये जसा मी 1000चा फॅक्टर सेट केला तसाही असू शकेल किंवा 500चा फॅक्टर असू शकेल पॅरामीटर. मग 500चा पॅरामीटर असेल तर काय होईल, 500पेक्षा जास्त वोट पडले की तुम्हाला अशा प्रकारचे चेंजेस दिसतील. आणि समजा 1000पेक्षा पलीकडचा पॅरामीटर असेल आणि वोटिंग झालं 982च, मॅक्झिमम 100% वोटिंग तिथे 982 होतं, तेवढंच झालं, तर 1000 क्रॉस केलंच नाही ना. मग ते मशीन फेक असलं तरी जेन्युइन रिझल्ट दाखवेल. असा माझ्या ह्या सगळ्या एक्सप्लेनेशनचा अर्थ आहे. मग आता आपण काय करायचं, आपल्याला तर माहित नाही ना की मशीनच्या आतमध्ये 500चा पॅरामीटर आहे की 1000चा आहे की 1500चा आहे की 2000चा, माहित नाही. आता जेवढं जास्त तेवढं पॅरामीटर असणं कठीण आहे. म्हणजे जर जास्त पॅरामीटर असेल, 2000चा असेल आणि वोटिंग 1100च होणार असेल तर ते मशीन जेन्युइन रिझल्ट दाखवणार, फेक असलं तरी. असा या प्रोग्रामचा किंवा या पॅरामीटर्सचा अर्थ आहे. त्यामुळे पॅरामीटर जो आहे तो शक्य तेवढा कमी असेल. म्हणजे असं गृहीत धरलं की बाबा इथे 1000च्या पेक्षा जास्त वोटिंग होते किंवा एखाद्या बूथवरती बाबा 1000च्या आसपास वोटिंग होतं, मग 1000 नको पकडायला, मग बाबा आपण 500चाच प्रोग्राम करू. 500पेक्षा तरी जास्त वोटिंग होतंच प्रत्येक मशीनमध्ये, असं एक गृहीत काय असं समजू. काही ठिकाणी त्यापेक्षा कमी पण होत असेल, आय डोंट नो. मी तुम्हाला अझम्पशन्स सांगतोय. म्हणजे जर एखाद्याला प्रोग्राम बनवायचा असेल आणि पॅरामीटर सेट करायचा असेल तर तो काय काय विचार करेल, तर त्या व्यक्तीला हा सगळा डाटा दिला जाईल किंवा तो व्यक्ती हा सगळ्या डाटा मागवेल की बाबा मी कितीचा पॅरामीटर सेट करू. हा, मग आता समजा 500चा पॅरामीटर सेट केला, जसं आता इथं मी सेट केला, 1000चा चेंज करून 500 केला, तुम्हाला दाखवलं ते. आणि इलेक्शन कमिशन म्हणजे अधिकारी जे असतात दाखवतात ते 50च वोटचं दाखवतात, तर तुम्हाला फेक मशीन असलं तरी जेन्युइन रिझल्ट दिसणार. आणि मग 500पेक्षा जर कमी मतदान झालं तरी पण ते मशीन जेन्युइन रिझल्ट दाखवेल, असा याचा अर्थ आहे. हां, जर 500पेक्षा जास्त मतदान झालं तर बाकी असे रिझल्ट चेंज होतात. तर चेंज होतात म्हणजे काय ते सांगायचं राहिलं मग. असे 105 ज्यांना वोट मिळालेत, म्हणजे ज्यांना 105 वोट दिलेत आपण टेस्टिंगसाठी, त्यांना 105 रिअलमध्ये मिळायला पाहिजे, ते इथं दिसत आहेत. आणि ज्यांचा 1 नंबर यायला पाहिजे तो इथे दिसतोय. पण मग 501 वोट झाल्यामुळं म्हणजे 1 वोट एक्स्ट्रा झाल्यामुळं नंबर चेंज झाला. इथे 105च्या ऐवजी 100 वोट दाखवायला लागले. हे जे मशीन आहे हे 100च वोट दाखवतं. आता रँक चेंज नाही झाली, कारण 2 नंबरच्याला 85च्या ऐवजी 91 मिळाले, म्हणजे वाढले. खरं 100पेक्षा जास्त नाही झाले, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त नाही झाले. त्यामुळं मतात फरक पडला पण रँकमध्ये फरक पडला नाही. आता ह्या टाईपचं जर मशीन असेल तर 105 ज्याला मतं होती त्यांना 82 मतं झाली
आणि ज्यांना 85 होते त्यांना 109 झाले, म्हणजे 82 पेक्षा जास्त झाले. म्हणजे ज्यांचा 2 नंबर होता रिअलमध्ये त्यांना 1 नंबर मिळाला. ज्यांना 105 वाल्यांना 1 नंबर होता त्यांना 2 नंबर मिळाला 82 वोटचा. या टाईपच्या मशीनमध्ये तर 76 वोट झाले, म्हणजे अजून कमी झाले. इथे 82 वोट्स आहेत. म्हणजे ह्या टाईपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिझल्ट चेंज होतात. इथे जरी तुम्हाला सेम वोट दिसत असले तरी वेगवेगळ्या केसेसमध्ये वोट्स चेंज होतील आणि त्याप्रमाणे रँक पण चेंज होईल. हे आता आपण कमी वोट्समध्ये करतोय किंवा 2%च्या फॅक्टरमध्ये करतोय, त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी सेम चेंजेस दिसत आहेत, पण ते वेगळे आहेत प्रोग्रामप्रमाणे. त्यामध्ये नको जायला आपण डिटेलमध्ये. डेमॉन्स्ट्रेशनसाठी एवढं इनफ आहे असं मला वाटतं. तर माझ्या सांगण्याचं म्हणजे या सगळ्या एक्सप्लेनेशनचं एक्सेलमधल्या 2 पॉईंट आहेत, की एक्सेलमध्ये होऊ शकते तर ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स वापरून ह्या गोष्टी होऊ शकतात असं माझं म्हणणं आहे. म्हणजे बाहेरून काहीच करणार नाही. प्रोग्राम त्यात काही ना काही तर प्रोग्राम आहेच. तर तो नेमका दाखवला आहे की नाही माहीत नाही. दाखवला असेल तर तो सगळ्याच ईव्हीएममध्ये तोच प्रोग्राम आहे का माहीत नाही. मग तेवढ्या सगळ्या ईव्हीएमचं प्रत्येक वेळेला टेस्टिंग होतं का, त्याच्यासाठी असे सॉफ्टवेअर टेस्टर असतात, ते झालंय का माहीत नाही. आय डोंट नो. पण वाटत नाही माझ्या लेटेस्ट माहितीप्रमाणे तरी, माझ्या तरी नॉलेजमध्ये काय अशा प्रकारच्या काय म्हणजे घटना माझ्या माहितीत नाही आहे. म्हणजे हे माझं असं म्हणणं आहे की ईव्हीएमच्या आतमध्ये नेमका काय प्रोग्राम आहे माहीत नाही आहे. म्हणजे मला तरी माहीत नाही आहे. आणि माझ्या वाचनात असं आलेलं आहे की इतरांनाही माहीत नाही आहे. लेटेस्ट अपडेट काय आय डोंट नो असं मला म्हणायचं आहे. म्हणजे संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मी एक्सप्लेनेशन देतो. तर आता दुसरा मुद्दा असा आहे की तर टेस्टिंग कसं करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की त्या मशीनमध्ये जेवढी मतं मॅक्झिमम रेकॉर्ड होणार आहेत त्या दिवशी, मॅक्झिमम म्हणजे 50% मतं झाली तर म्हणजे समजा 1000 मतं रेकॉर्ड होणार आहेत मॅक्झिमम त्या मशीनमध्ये, त्या लिस्टप्रमाणे त्यातली 500च झाली तर 50% मतदान झालं ते ठीक आहे. पण टेस्टिंग आपण 1000 साठी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मग पॅरामीटर काही असू द्या, 500चा असू द्या, 400चा असू द्या, 200चा असू द्या, नाही तर 900चा असू द्या. मॅक्झिमम मतं तिथं समजा 1000 राऊंड फिगरच्या ऐवजी तुम्ही 975 पकडा. तर 975 मतं टेस्ट करून बघायची वेगवेगळ्या उमेदवारांना, वेगवेगळी मतं देत देत टोटल 975 झाली पाहिजे. आणि जेव्हा टोटल 975 होते तुम्ही टेस्टिंग करताना इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर, तेव्हा ते जे काय मशीन आहे, जेन्युइन आहे, फेक आहे, काही असो, दोन्ही प्रकारचं असू शकतं. जेन्युइन मशीन्स पण असणार आहेत, त्याची काही कारणं आहेत ते मी तुम्हाला बोललो मगाशी, की आता पुढच्या बोलण्यात येतील. तर जर मशीन फेक असेल तर तुम्ही मॅक्झिमम नंबर रेकॉर्ड केल्यानंतर त्या मशीननं जर जेन्युइन रिझल्ट दाखवला तर ते मशीन जेन्युइन आहे किंवा त्याच्यातले जे पॅरामीटर आहेत ते त्या 975च्या पुढचे आहेत असं आपण समजू शकतो. म्हणजे थोडक्यात त्या मशीनला जेन्युइन समजू शकतो. आणि जर चुकीचे रिझल्ट दाखवले तर बाकी मग ते मशीन सापडेल, म्हणजे त्या मशीनमध्ये काहीतरी घोळ आहे हे सिद्ध होईल. ही टेस्टिंगची मेथड आहे. आता मतदान तर झालेलं आहे. आता खरं तर मी हे सगळं काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही. म्हणजे हे सगळे मुद्दे त्यांनी समजून घ्यावे आणि मग इलेक्शन कमिशनच्या समोर मांडावे आणि मग इलेक्शन कमिशनकडून अशा प्रकारच्या टेस्टिंगसाठी परमिशन घ्यावी वगैरे असं माझ्या माइंडमध्ये होतं. पण ते यावेळेला काही शक्य झालेलं नाही आहे. म्हणजे मे बी सगळे राजकीय नेते इलेक्शनच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत असल्यामुळं त्यांनाही या गोष्टीकडे लक्ष द्यायला कदाचित तेवढा वेळ मिळाला नसेल, महत्त्वाचं वाटलं नसेल. आय डोंट नो. म्हणजे कुणापर्यंत ही गोष्ट अजून पोहोचलेली नाही आहे. माझ्याकडून तरी नाही पोहोचलेली. म्हणजे मी प्रयत्न केला, पण त्या काही गोष्टी शक्य नाही झाल्या. आता मतदान झालेलं आहे. मग मी का सांगतोय हे यूट्यूबच्या माध्यमातून, तर त्याचं कारण असं आहे की अजून एक चान्स आहे, म्हणजे अजून एक संधी आहे. ती संधी कधी आहे तर काउंटिंग डेच्या दिवशी आहे. म्हणजे मतमोजणी जेव्हा होणार आहे तेव्हा अजून एक संधी आहे की हे ईव्हीएम फ्रॉड आहे की जेन्युइन आहे हे पकडण्याची, किंवा जे काही ईव्हीएम आहे त्याच्यामध्ये फ्रॉड असलं तरी जे रेकॉर्डिंग झालंय ते जेन्युइन आहे असं मी म्हणतोय. म्हणजे फ्रॉड असलं तरी तर ते देखील पकडायची संधी अजून एक आहे. सेम टेस्टिंग, म्हणजे मी आत्ता जे एक्सप्लेन केलं तेच, थोडासा फरक आहे त्या टेस्टिंगमध्ये, ते मी सांगतो. आता समजा एखादं मशीन आता मोजणी झाली आणि त्या मशीनमध्ये समजा 1100 मतं रेकॉर्डेड आहेत फॉर एक्झाम्पल. आता त्या मतदारसंघावर समजा प्रत्यक्षात 1500 होणार होती मतं रेकॉर्ड, म्हणजे मॅक्झिमम तिथल्या लिस्टप्रमाणे, पण 1100च झालंय मतदान असं गृहीत धरू आपण एक्झाम्पलसाठी. तर त्याचा अर्थ काय आहे की 1100 मतं रेकॉर्ड झालेत रिअलिस्टिकली ॲक्च्युअली, आणि त्याचा आता जो काय रिझल्ट आहे तो समजा तुम्हाला संशयास्पद वाटतोय, डाऊटफुल वाटतोय, तर ते मशीनचे नंबर वगैरे रेकॉर्ड करा. म्हणजे जे काय कोड्स आहेत वगैरे ईव्हीएमचे
नंबर्स वगैरे, असं माझं सजेशन आहे. आणि त्याचे जे काय रिझल्ट्स आहेत तेही रेकॉर्ड होतातच ॲटोमॅटिकली, किंवा ते करा, माझ्या अंदाजाने ते होतात जे काही रिझल्ट्स आहेत ते. आणि पुन्हा मग ह्या ईव्हीएम मशीनमध्ये ह्याचं टेस्टिंग कसं करायचं संशयास्पद ईव्हीएमचं, की ते रिझल्ट्स तर रेकॉर्ड झाले, ते सगळ्यांच्या साक्षीनं सहीनं वगैरे ऑफिशियल रेकॉर्ड ज्याला म्हणतो ते झालं. तर मग ते ईव्हीएम पुन्हा रिसेट करायचं, म्हणजे 0-0ला आलं. आणि आता त्या मशीनमध्ये किती वोटिंग झालेलं होतं ॲक्च्युअल वोटिंग, तर आपण कन्सिडर केलं होतं की 1100 झालं होतं. तर त्या ईव्हीएम मशीनमध्ये अशीच 1100 वोट पुन्हा द्यायचे वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे कॅन्डिडेट्सना. कुणाला 100, कुणाला 400, कुणाला 200, लाईक दॅट. 1100 रेकॉर्ड झाले पाहिजेत. ॲक्च्युअल वोटिंग किती होतं झालेलं? 1100 होतं ना. तर 1100 तिथं रेकॉर्ड करा. तर मग त्यावेळेला जे रिझल्ट्स येतील, म्हणजे तुम्ही टेस्टिंग करताना मग ते रिझल्ट्स आणि त्या मशीनने दाखवलेले रिझल्ट्स मॅच होत आहेत का बघा. ते जर मॅच होत असतील तर मग ते मशीन जेन्युइन आहे, म्हणजे त्या मशीनमध्ये काही फ्रॉड नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता मी इथे एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो. आता हे 500चा आपला पॅरामीटर आहे, म्हणजे 500 वोटिंग होईपर्यंत इथं काहीच म्हणजे बदल काहीच घडणार नाही, म्हणजे जेन्युइनच दाखवणार आहे. आणि आता समजा की इथे मतदान झालंय 600 झालंय असं समजा, फॉर एक्झाम्पल. म्हणजे या कॅन्डिडेटला 110 वोट मिळाले असं समजा. तर 600 मतदान झालं, मग आता ॲक्च्युअल मतदान किती झालंय? 600 झालंय. आणि आता ह्या मशीनसाठी, म्हणजे ह्यातला कुठलाही डिस्प्ले, म्हणजे हे मशीनसाठी आता तुम्हाला डाऊट आहे. तर मग काय करायचं की हे रिझल्ट जे काय आहेत ते रेकॉर्ड करायचे, बरोबर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण हे गृहीत धरू की या टाईपचा डिस्प्ले असं समजू 5 नंबरचा. मग आता इथं काय दाखवतंय की 4 नंबरच्या कॅन्डिडेटला इथं 120 वोट मिळालेत आणि तो 1 नंबरला आला. म्हणजे 1 नंबरला 120 वोट्स आहे. आणि ह्या 10 नंबरच्या कॅन्डिडेटला या टाईपमध्ये इथे 95 वोट्स आहेत आणि 2 नंबरला आला. म्हणजे हा आत्ता जो तुम्हाला ईव्हीएमनं रिझल्ट दिला तो आपण इथं रेकॉर्ड केला, म्हणजे या टाईपमधला, या टाईपमधला 5 नंबर टाईपमधला. मग आता काय करायचं की ईव्हीएम पुन्हा रिसेट करायचं. म्हणजे काय करायचं, 0-0ला आला, बरोबर. हे 0-0ला ईव्हीएम आले सगळे, आता सगळीकडे 0-0 वोट्स आहेत. आता आपल्याला 600 वोट्स रेकॉर्ड करायचे आहेत. आता आपण 600 वोट्स रेकॉर्ड केले, कोणाला 100 वेगवेगळे टाकतो आपण. तर आता चेंज झाले, आपण 600 वोट देऊन बघितले वेगवेगळ्या प्रकारे. आता मगाशी वेगळा होता रिझल्ट, आता म्हणजे केस वेगळी होती, आपण इथं टेस्टिंगसाठी देऊन बघितले. आता इथं रिझल्ट वेगळा आला. आता इथे काय दिसतंय, आपण हे 5 नंबरचं बघत होतो, तर इथं काय दिसतंय, वोटमध्ये 163 वोट्स दिसत आहेत. ह्या मशीन तुम्हाला हे दाखवते आत्ता तिथे. आणि ह्या नंबरला 2 नंबरला हा जो होता इथे 6 नंबर, ज्याला 2 नंबर होता 10 नंबरच्या ह्याला, त्यांना आता 0च वोट दिसतात, म्हणजे आता इथं नाहीच आहेत म्हणून तो भाग सोडून द्या. किंवा आपण एक्झाम्पलसाठी हे 100 जे वोट आहेत ना, तर रिअल एक्झाम्पलसाठी 10 नंबरला देऊया. बघा आता जे 2 नंबरला होते 100 वोट घेऊन, ते 4 नंबरला दिसतात, वोट सेम असले तरी सुद्धा. म्हणजे असे बदल तुम्हाला दिसणार. म्हणजे ज्यांना 95 वोट होते त्यांना आता 100 वोट दिसत आहेत इथे. मग अशी इथे 95 होते आणि 2 नंबरला होते, पण आता 100 वोट दिसत आहेत आणि 4 नंबरला दिसत आहेत, म्हणजे वेगळा रिझल्ट आला. म्हणजे हे 163 वोट, त्यांना 120 वोट होते, काहीतरी गोंधळ होते ना, पण ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमके काही चेंजेस होत आहेत. आता आणखीन एक एक्झाम्पल, हे झाले मगाचे फिगर्स, म्हणजे ॲक्च्युअल वोटिंगचे फिगर्स आहेत ते, जे तुम्हाला, ज्याच्यावर तुम्हाला संशय आहे ते हे फिगर्स आहेत. आणि तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला हे फिगर्स मिळाल्या. आता आणखीन एक फिगर्स आहेत कम्पॅरिझनसाठी, आणखीन कुठले फिगर आहेत ते जेन्युइनवाले. आता तुम्हाला माहिती आहे ना 100 वोट कुणाला दिले, किंवा तुम्हाला माहिती आहे ना की त्या 3 नंबर ज्यांना 125 वोट, 163 होतात आता जिथे दिसत आहेत ना, त्यांना तुम्ही ॲक्च्युअल किती वोट दिले, 125 दिलेत. तुम्ही मोजून दिलेत, म्हणजे तुम्हाला ही फिगर आहे, तुमच्याकडे माहिती आहे. आणि ह्या कॅन्डिडेटला पण तुम्ही 100 मोजून दिलेत, ते तुमच्याकडे आहेत. मग हे 125 तुम्ही दिले,
मगाशी म्हणजे आता दाखवते 163 टेस्टिंग करताना आणि ॲक्च्युअल काउंटिंग जे आज झालेलं आहे त्याच्यामध्ये 120 दिसते, म्हणजे फरक दिसतात. आता तुम्ही हे ॲक्च्युअल काउंटिंग सोडून द्या, हे आता दुर्लक्ष करा. पण तुम्हाला हा जो डिफरन्स दिसतोय ना 163 आणि हा 125, त्याच्यावरून तुम्ही ते ओळखू शकाल असं माझं म्हणणं आहे. म्हणजे काउंटिंग झाल्यानंतर सुद्धा काही EVMsवर शंका घेऊन त्याच्यामध्ये अशा प्रकारे रिसेटिंग करून त्याला पुन्हा रिटेस्टिंग करून ठराविक नंबरसाठी, म्हणजे जेवढं ॲक्च्युअल वोटिंग टोटल जेवढं वोटिंग झालेलं आहे त्या वोटिंगसाठी रिटेस्टिंग करून अशा प्रकारे आपल्याला खात्री करता येईल किंवा त्याचं जेन्युइननेस चेक करता येईल असं माझं म्हणणं आहे. आता मी या सगळ्या गोष्टी मला जशा क्लिक झाल्या त्याच्यानंतर मी या ट्रायल्स घेतल्या, मी नेमके काय पॅरामीटर्स वापरलेत, हे सगळे फॉर्म्युलाज आहेत, लॉजिकल फॉर्म्युलाज आहेत आणि एक्सेलमधले आहेत. खूप सिम्पल टाईपचं प्रोग्रॅमिंग म्हणू शकता तुम्ही, याच्यापेक्षा ॲडव्हान्स टूल्स अवेलेबल आहेत. EVMमध्ये नेमकं कोणतं जो प्रोग्राम आहे तो नक्कीच ॲडव्हान्स्ड असणार आहे. मग तो अशा प्रकारे मॅनिप्युलेटेड आहे का नाही का हे शंकास्पद आहे. आणि शंकास्पद काय तर वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूपच अनाकलनीय रिझल्ट्स आलेले आहेत म्हणून शंकास्पद आहे. आणि 1-2 केसेस नाही आहेत, भरपूर आहेत. त्यामुळे ते शंकास्पद आहेत. आणि टेस्टिंग जे होतं ते अशा प्रकारे होत नाही अशी माझी माहिती आहे. म्हणजे वोटिंगच्या दिवशी कुठल्याही मशीनचं टेस्टिंग या टाईपमध्ये होत नाही. म्हणजे इतके सगळे वोट्स देऊन किंवा तिथं किती मॅक्सिमम वोट्स येणार आहेत तेवढे वोट्स देऊन टेस्टिंग होत नाही. त्यामुळे शंका आहेत आणि शंकांचं निरसन व्हायला काहीच हरकत नाही आहे. आणि त्यामुळं ह्या गोष्टी या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पॉझिटिव्हली घ्याव्यात असं माझं म्हणणं आहे. मी हे सगळं जे काही डेमॉन्स्ट्रेशन देतोय ते सगळं 100% गृहीत धरून त्यांनी सगळी पुढची पावलं टाकावी असं माझं काहीच म्हणणं नाही आहे. सॉफ्टवेअर एक्सपर्ट्स जे आहेत त्यांच्याशी त्यांनी बोलावं. एक्सेलमध्ये जर असं होऊ शकतंय तर मग सॉफ्टवेअरमध्ये असं होऊ शकतं का? अशा टाईपचे प्रोग्राम्स EVMमध्ये असू शकतात का? की बाहेरनं काहीच नाही केलं पण आतल्या आतच चेंजेस झाले. असं होऊ शकतं का? त्यांनी खात्री करून घ्यावी असं माझं म्हणणं आहे. मला तर वाटतंय की असं होऊ शकतं. पण माझं म्हणणं सोडून द्या. सॉफ्टवेअर एक्सपर्ट जे आहेत त्यांच्याशी या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बोलावं, माहिती घ्यावी, ही शक्यता आहे का तपासावं. आणि हे जे काही टेस्टिंगची जी काही मेथड सांगितली मी, मला जी क्लिक झाली सुचली की असं जर टेस्टिंग केलं तर तो प्रोग्राम आपण एक्सपोज करू शकू. म्हणजे तो सापडेल, म्हणजे फ्रॉड असेल तर सापडेल, म्हणजे प्रोग्राम चुकीचा असेल तर तो सापडेल. तर हेही त्यांनी चेक करावं या सगळ्या टेक्निकल एक्सपर्ट्स म्हणजे सॉफ्टवेअर एक्सपर्ट्सशी. मला तरी वाटतं की हे या पद्धतीने सापडू शकेल, या टेस्टिंग मेथडने सापडू शकतील असं मला वाटतंय, जर असेल तसं तर. त्यामुळं भले आता वोटिंग झालेलं असलं तरी काउंटिंग डेच्या दिवशी एक चान्स आहे. जर अशा काही शंका असतील तर या गोष्टी अशा प्रकारे तपासाव्यात, म्हणजे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा. लोकशाहीचा प्रश्न आहे, हे असंच जर चालू राहिलं म्हणजे हे जर सगळं जर खरंच असं असेल या प्रकारे तर ते खूप वाईट आहे. असं मग लोकशाही म्हणजे जिवंत आहे असं म्हणता येणारच नाही. फक्त नावालाच जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. त्या सगळ्या मतदान करण्याला वगैरे काहीच अर्थ नाही आहे. हे आहे नाही वगैरे व्हॉटएव्हर या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाव्यात पुढच्या स्टेपला. टेक्निकल एक्सपर्ट, सॉफ्टवेअर एक्सपर्टशी बोलून पडताळून बघाव्यात असं माझं म्हणणं आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते खास करून जे त्या उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून तिथं टेस्टिंगच्या वेळी हजर असतात किंवा म्हणजे वोटिंगच्या आधी, त्यांनीही त्यांची काही मतं मांडावीत, कमेंटमध्ये जरूर लिहावं. त्याच्यामध्ये काही जर काही चुकीचं वाटत असेल किंवा माझ्या थिंकिंगमध्ये काही चूक तुम्हाला आढळली असेल तर तीही तुम्ही माझ्या निदर्शनास आणून द्यावी. आय एम ओपन टू ऑल सच थिंग्स. माझ्याकडेही कमी वेळ होता त्यामुळे मलाही स्वतःला काय या गोष्टी कितपत पडताळून बघितल्या माहीत नाही. हे सगळे जे काही पॅरामीटर्स मी बनवलेले आहेत ते तुमच्या पुढ्यात आहेत. हे एका सिम्पल एका शीटवरती आहेत आणि त्याच्यातून मला जे निष्कर्ष दिसत आहेत किंवा जे पिक्चर दिसते, जे कन्क्लुजन माझं आहे ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये लिहा. माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये काही गोष्टी जर इनकम्प्लीट राहिल्या असतील आणि काही शंका असतील तर त्याही तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. मी पुन्हा त्या निरसन करायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि मी पुन्हा एकदा सगळ्या राजकीय पक्षांच्या सगळ्या सर्वोच्च नेत्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही या गोष्टीकडं थोडंसं सिरियसली बघा. मी चुकीचा आहे की बरोबर आहे मलाही माहीत नाही, असे मी कदाचित चुकीचा, पण तुमचा काय फार वेळ जाणार नाही आहे यामध्ये. तुम्ही पडताळून बघा असं मी म्हणतोय. तुम्ही मला बरोबर गृहीत धरा असं म्हणतच नाही आहे. तुम्ही आणखीन दुसरे जे एक्सपर्ट्स आहेत खास करून सॉफ्टवेअरमधले त्यांच्याशी बोला.
ही शक्यता बघा पडताळून, आणि नसेल काय तर सोडून द्या. अर्थातच काय त्याच्यामध्ये काही कुणाचं बिघडत नाही आहे. मला जे वाटलं ते मी मांडलं. मी चुकीचं आहे की बरोबर आहे आत्ता या स्टेजला मलाही माहीत नाही आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी शक्य तेवढ्या पुढे घेऊन जाव्या, कन्क्लुडिंग स्टेजला घेऊन जाव्यात. आणि खास रिक्वेस्ट ही राहील की वोटिंगच्या काउंटिंगच्या दिवशी, म्हणजे आता आपल्या हातात जे आहे त्या काउंटिंगच्या दिवशी तुमच्या कार्यकर्त्यांना, प्रतिनिधींना कृपया तुम्ही या सगळ्या गोष्टी समजावून सांगा की कोणत्या कोणत्या ईव्हीएमवरती डाऊट आहे, कोणत्या ईव्हीएमवरती नाही आहे, किंवा कोणत्या मतदारसंघावरतीच डाऊट आहे. ह्या गोष्टी किंवा जितक्या मायन्यूट डिटेल्स तुम्हाला रेकॉर्ड करता येतील तेवढ्या रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. ऑफिशियल जे काय डिक्लेअर्ड वोटिंग असणार आहे ते रेकॉर्ड करणं आवश्यक आहे, कारण ते कम्पेअर केलं जाणार आहे या टेस्टिंगमध्ये. तर या गोष्टी कृपया जेवढं शक्य होईल तेवढं या नेत्यांनी पॉझिटिव्हली घेऊन त्यांची स्वतःची खात्री करून त्यांनी या गोष्टी कन्क्लुडिंग स्टेजला न्याव्यात अशी माझी अपेक्षा आहे आणि माझी तशी त्यांना विनंती आहे. थँक यू. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आय होप दॅट दिस विल हेल्प. I don't know, but I hope. Thank you again.